मंजू ऐकते सत्याची खरी बाजू, होते तिला पश्चाताप. नमस्कार मित्रांनो. कॉन्स्टेबल मंजू मालिकेच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते की सत्या मंजूला त्याच्या घरी येण्यासाठी आग्रह करतो. पण मंजू काही त्याचं ऐकत नाही. ती म्हणते की तू मला कोणत्या अधिकाराने आग्रह करतो? तेव्हा तो म्हणतो की तुम्ही माझ्या लग्नाच्या बायको आहात कायद्याने. तेव्हा ती जाण्यास तयार होते. इकडे सावी बलमाचा विचार करत असते. त्याला बरं असेल का नाही, मी भेटायला जावं का नाही असा ती विचार करत असते. तेवढ्यात तिथे मम्मी साहेब येते आणि म्हणते की माया पॅलेसमध्ये एवढी शांतता का आहे? आता सवी घडलेला सर्व प्रकार सांगते. आता मम्मी साहेब म्हणतात की त्याला लवकर बरं लागायला पाहिजे बलमाला. आता सत्यमंजूला घेऊन घरी आलेला असतो. पण मम्मी साहेब तिला काही आत येऊ देत नाही. आता येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळते की मंजू सत्याला घेऊन एका शांत ठिकाणी जाते. तिथे गेल्यावर ती त्याला म्हणते की आज मी तुझी सगळी बाजू ऐकून घेते. सांग तुला काय सांगायचं आहे ते. तेव्हा सत्य मंजूला सगळं काही सांगतो. तो म्हणतो की तात्यांची बायको अजून जिवंत आहे. त्या दिवशी मी तात्यांच्या बायकोला मारायला नाही तर वाचवायला गेलो होतो. आता हे ऐकून मंजूला खूप मोठा धक्का बसतो. तिला खूप मोठा पश्चाताप होतो. आपण सत्यासोबत चुकीचं वागलो असं तिला वाटू लागतं. आता यावरून मंजू हे सांगितलेलं जे आहे ना हे मंजूला ते खरं आहे का याचा शोध आता ती घेईल. तिला ते खरं वाटलं तर ती काही आता तात्यांना सोडणार नाही आणि सत्य आणि मंजू दोघे सुद्धा पुन्हा एकदा एकत्र येईल. तुम्ही किती उत्सुक आहात दोघांना एकत्र बघण्यासाठी ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे रिव्ह्यू ते लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला